अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या आजोबांच्या जीवनपटाची ही एक कथा आहे. मला लाभलेले गुरु आणि दत्तगुरु. गुरु म्हणजे जन्मापासनं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला जे मार्गदर्शन करतात ते गुरु. जन्मल्यानंतर आपले सगळ्यात प्रथम गुरु हे माता पिता व आजी आजोबा आणि कालांतराने मार्ग दाखवणारे असे अनेक गुरु आपल्याला लाभत असतात. मला आयुष्यात लाभलेले माता पिता हे प्रथम गुरु व त्यानंतर आजोबा आणि आध्यात्मिक गुरु हे दत्तगुरु मला लाभले. दत्त म्हणजे देणं याप्रमाणे माझ्या दृष्टीने आजोबा आणि आईबाबा यांची संपूर्ण आयुष्यामध्ये भूमिका दत्तस्वरूपच होती. माझे आजोबा यांचं नाव केशव रामचंद्र खांडेकर. यांचा जन्म कोकिसरा कोकण येथे 6 जून 1896 मध्ये झाला. सुरुवातीचे 3 ते 4 वर्ष शालेय शिक्षण त्यांचे कोकिसराच्या शाळेतच झाले. नंतर ते गगनबावडा कोकण येथे राहायला आले आणि पुढील शालेय शिक्षण हे गगनबावडा येथे केले. अभ्यासात बऱ्यापैकी प्रगती असायची त्यांची, बाकी वर्तणूक चांगलीच असायची, पण शालेय शिक्षण त्यांना फार लाभलेच नाही. इयत्ता 7वीत असतानाच काही कारणास्तव त्या 2 महिन्यांची सुट्टी घेऊन ते घरीच होते. त्यांनाही 2 महिन्याची शाळेतनं रजा घ्यावी लागली, त्यामुळे त्यांना शाळेतून कमी करण्यात आले. पुढील शिक्षण त्यांना घेताच आले नाही. वयाच्या 11व्या वर्षीपासूनच त्यांची शाळा बंदच झाली. आजचे कोकण म्हणजे रामायण महाभारत काळापासूनच अपरांत भूप्रदेश म्हणून ओळखला जातो. भगवान परशुरामांनी समुद्र आटवून या कोकणाची निर्मिती केली आणि म्हणूनच हा प्रदेश देवांची भूमी म्हणजेच देवभूमी म्हणून ओळखला जातो. कोकण जसा देवभूमी प्रदेश आहे तसेच कोकणातले माणसं पण अगदी देवभूमीत राहणाऱ्या लोकांप्रमाणेच आहेत. सगळे लोक कोकणातले फार प्रेमळ आणि निर्मळ स्वभावाचे आहेत. गगनबावडा हे कोल्हापूर पासून जवळजवळ 58 किलोमीटरवर आहे. गगनबावड्याला कोकणची चेरापुंजी असे पण म्हणतात. कोकिसरा हे गाव कोल्हापूर पासून 23 किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यामध्ये या दोन्ही ठिकाणी तर नुसते हिरवेगार गालीचे आणि हिरवे हिरवे पहाड एवढं आढळून येत असतं. कोकणचे निसर्ग सौंदर्य तर अवर्णनीयच आहे. शब्द कमीच पडतात. एक कविता मला आठवते याच्यावरून. घाटातली वाट कायतीचं थाट, मुरकते गिरकते लवते पाठोपाठ, खाली खोल दरी वर उंच कडा, भला मोठा नाग जणू काढून फण, निळी निळी परडी कोणी केली पालती, पाने फुलं सांडती वरती खालती. असे काय ते कोकणचे सौंदर्य वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. श्री केशव रामचंद्र खांडेकर हे कोकणातले कऱ्हाडे ब्राह्मण. अशी आख्यायिका आहे की कऱ्हाडे ब्राह्मण मूळतः ऋग्वेदी देशस्थ म्हणून म्हटले जात असत. वेदानुसार यांचे पण 2 भाग झाले. अद्वैत आदि शंकराचार्यांना मानत असत आणि द्वैत हे माधवाचार्यांना मानत असत. सुमारे 10व्या आणि 11व्या शतकामध्ये काही ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण परिवार गोवा आणि कोकणाला येऊन स्थायिक झाले. एकूण 19 कऱ्हाडे ब्राह्मण परिवार राजापूरच्या विमलेश्वर मंदिराच्या आजूबाजूला पौरोहित्य करण्यासाठी स्थायिक झाले. यांचा मुख्य व्यवसाय हा फुलं आणि फळबागा तयार करणे आणि देखरेख करणे. त्या बागांच्या बाहेर ताम्रपटावर लिहिलेले असायचे कर हाटक. देवालयाची देखरेख आणि स्वच्छता व उदरनिर्वाहासाठी या लोकांनी व्यवसाय चालू केले. कालांतराने यांचे 3 भाग झाले. पहिले कऱ्हाडे पौरोहित्य करत असत, त्यांना उपाध्ये म्हणून म्हटले जात असत. दुसरे पांडे काही दिवसानंतर त्यांना पाध्ये म्हणून म्हणू लागले. आणि तिसरे भट प्रभू. यांची मातृभाषा ही मराठी
आणि हे सर्व शाकाहारीच होते. खांडेकरांची कुलदेवी ही म्हाळसा नारायणी म्हापसा गोवा या ठिकाणी आहे. कुलदैवत श्री कनकादित्य हे सूर्यदेवतेचे मंदिर कोकीसरा या गावापासून जवळपास 22 ते 23 किलोमीटर अंतरावर समुद्र किनाऱ्याच्या जवळ कशेळी गावामध्ये आहे. या गावचे वैशिष्ट्य असे आहे की इथे फक्त त्यावेळी म्हणजे 250 वर्षापूर्वी फक्त कराडे ब्राह्मण राहत होते आणि जवळच कळेशी गावामध्ये फक्त कोकणस्थच ब्राह्मण राहत होते. याची पण आख्यायिका फार सुंदर आणि वेगळीच आहे. कनकादित्य मंदिर कशेळी गावामध्ये पावसपासनं 18 किलोमीटर अंतरावर आहे. इथली सूर्यनारायणाची मूर्ती जवळपास 900 वर्षापूर्वीची आहे. हे मंदिर फार प्राचीन आहे असा पुरावा मंदिरातील ताम्रपटावरून लक्षात येते. ताम्रपटावर शिलाहार राजाची वंशावळ पण दिलेली आहे. मंदिराचा परिसर हा शांत आणि रम्य आहे. जांभ्या दगडात सजलेला परिसर आणि परिसरातील इतर देवी देवतांची मंदिरं तेवढीच सुंदर आहे. सूर्यनारायणाची मूर्तीची अशी आख्यायिका आहे की येथील सूर्यनारायणाची मूर्ती सौराष्ट्रामधून समुद्रमार्गे आल्याचे सांगितले जाते. मंदिरामध्ये रथसप्तमीला फार मोठा उत्सव होत असतो. सुमारे 1293 मध्ये सौराष्ट्र गुजरात मधला प्रभासपट्टणच्या सूर्य मंदिरात 12 सूर्यमूर्त्या होत्या आणि या काळामध्ये हल्ला होणार अशी बातमी कळल्याबरोबर तिथल्या मंदिरातील पुजाऱ्यांनी असलेल्या काही मूर्त्या एका व्यापाराच्या गलबतावर चढवल्या. ते गलबत समुद्रमार्गी निघाले आणि ते गलबत कशेळी गावाच्या समुद्र किनाऱ्यापाशी येऊन अडकले. कारण या जिल्ह्यातील समुद्र किनारा वाळूचा नसून खडकाळ आहे. त्या व्यापाऱ्यांनी एक मूर्ती किनाऱ्यावरून काढून गुहेमध्ये आणून ठेवली. जवळच गुहा आहे, त्या गुहेमध्ये आणून ठेवली. त्यानंतर जहाज मार्गस्थ झाले. कशेळी गावामध्ये एक कनकाबाई नावाची सूर्य उपासक गणिका राहत होती. तिच्या स्वप्नामध्ये याच वेळी एक सूर्यमूर्ती आली आणि भगवान सूर्यनारायणाने कनकेला म्हटले की तू मला इथून घेऊन जा आणि तुझ्या गावामध्ये मंदिर बांधून तेथे माझी स्थापना कर. अशा प्रकारे कनकेने ती मूर्ती तिथून काढून आपल्या गावात नेली आणि तिथे मंदिर बांधून स्थापना केली. अशा प्रकारे कनकेचा आदित्य म्हणून या मंदिराला बहुतेक कनकादित्य मंदिर असे नाव पडले असावे. सर्व ग्रामस्थांच्या मदतीने हे सर्व काही झाले. सुमारे 250 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गगनबावडा येथील गगनगडावरील महाराजांकडे खांडेकर घराण्यातील एक सद्गृहस्थ कामावर होते. कोकीसरे येथे पूर्वजांपैकी एक सत्पुरुष काशीला गेले होते आणि तेथूनच त्यांनी एक महादेवाची पिंड आणली होती. त्यावेळी ते एकटेच काय ते काशीला गेले होते. एका कावडीमध्ये एक महादेवाची पिंड आणि दुसऱ्या कावडीमध्ये एक गंगेच्या पाण्याचा हंडा असा त्यांनी आणला होता. परत आल्यावर गंगेच्या पाण्याचा हंडा त्यांनी गगनगडावरील राजाला भेट म्हणून दिला. राजाने खुश होऊन भात जमिनीचा तुकडा त्यांना भेट म्हणून दिला. या शेत जमिनीचे वैशिष्ट्य होते की इथल्या तांदळाचा गुणधर्म, याच्यामध्ये पोषक तत्व आणि औषधी गुणधर्म इतके उत्तम होते. नवीन तांदूळ बाळंतिणीसाठी पण चालत होता. व पिंड जी आणली होती त्याची स्थापना त्यांनी जिथे खांडेकर यांचे पूर्वज राहत होते त्या परिसरामध्ये महादेवाच्या पिंडीची स्थापना केली होती. त्या मंदिराला खांडेकर काशीकर मंदिर म्हणून ओळखले जाते. बहुतेक ही पिंड खांडेकरांनी काशीवरून आणली होती म्हणून याचे नाव खांडेकर काशीकर मंदिर असे पडले असावे. श्री केशव रामचंद्र खांडेकर यांना नाना म्हणून पण ओळखत असत. यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र प्रभाकर खांडेकर. ते लहान असतानाच त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले होते. नानांना 3 भाऊ होते. सगळ्यात मोठे भाऊ विष्णू खांडेकर
हे लहानपणीच कोकण सोडून निघून गेले होते. दुसरे भाऊ रघुनाथ खांडेकर हे भिक्षुकी करत असत. नानांचं शिक्षण झाल्यानंतर घरातील सगळी जबाबदारी सांभाळायची म्हणून गगनबावडा शाळेतच नानांनी शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली. वयाच्या 14व्या-15व्या वर्षापर्यंत ते कोकणात राहिले, परंतु तेवढी आवक त्यावेळी पुरेसीच पडायची नाही आणि म्हणूनच 15व्या वर्षीच म्हणजे सुमारे 1910 मध्ये त्यांनी काही मित्रांबरोबर कोकण सोडलं आणि नाना नागपूरला आले आणि नागपूरला येऊन येथेच स्थायिक झाले. काही वर्षातच रघुनाथ खांडेकर म्हणजे जवळपास 1917 मधली गोष्ट असावी, या भावाच्या परिवाराने पण कोकण सोडले. यांचं लग्न कोकणात असतानाच झाले होते. त्यांच्या पत्नीचं नाव, हिचे माहेरचे आडनाव पाध्ये होते. कोकणातनं येतानाच ही सर्व मंडळी काही काळासाठी यवतमाळ येथे राहिले होते. महाराष्ट्रात आल्यानंतर रघुनाथ खांडेकर वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये भिक्षुकी करत होते. या भावाची आवक म्हणावी तशी खूप नव्हती आणि म्हणूनच काही वर्षांनी नानांनी यांना आणि यांच्या परिवाराला पण नागपूरला आणलं. सुरुवातीला बरेच दिवस बहुतेक खर्च नानाच करत असत. मोठे भाऊ जे आधीच कोकण सोडून गेले होते, विष्णू खांडेकर, यांना पण 4 ते 5 वर्षातच नानांनी नागपूरला आणलं. यांना काम करण्यात अजिबात उत्साहच नसायचा. कोकणात असताना ते बावडेकर यांच्याकडे स्वयंपाकाची कामे करायचे असे नानांच्या तोंडून बरेचदा ऐकले होते. सुरुवातीला सुमारे 1910 मध्ये नाना गणेश मंडळ येथे छोटी छोटी कामे करत असत. राहायला व खायला अशी काही म्हणावी तशी जागा नव्हती, त्यामुळे ते मोदी नंबर 1 बर्डी येथे दुकानाच्या समोरच्या कट्ट्यावरच झोपत असत व जवळच्या खानावळीमध्ये जेवत असत. एकदा ते रात्री झोपले असताना त्यांचं ब्लँकेट कोणीतरी चोरून घेतलं आणि अशा कठीण परिस्थितीतच नानांनी बरेच वर्ष आयुष्य काढलं. नानांनी नागपूरला आल्यावर खूप मेहनत केली, खूप काबाड कष्ट केले. पै करून पैसा जमवला. वयाच्या 30 ते 31 वर्षापर्यंत त्यांना झगडावेच लागले. 1928 मध्ये नानांचं लग्न रुक्मिणी यांच्याशी झाले आणि लग्नाच्या वेळेस माईंचं वय केवळ 10 ते 12 वर्षाचंच होतं. माईंचं माहेरचं नाव मथुरा कुलकर्णी. शिवणगावचे काशीनाथ कुलकर्णी यांची मुलगी होती. यांची आई त्यावेळी स्वयंपाकाची कामे करत असत. माई आजीला एक मोठी बहीण आणि एक लहान भाऊ. बहिणीचं नाव शांता आणि लहान भावाचं नाव गणेश होतं. बहिणीचे लग्न जगन्नाथ हरिदास यांच्याशी झाले होते. लग्नानंतरचे यांचे नाव इंदिरा असे होते. हे मूळचे नाशिकचे होते. यांना 3 मुली आणि 2 मुले होते. नानांनी लग्नानंतर बर्डी मेन रोड येथे राजाराम लायब्ररीच्या समोर एक छोटेसे किराण्याचे दुकान काढले. धंद्यात जम बसू लागल्यानंतर त्यांनी एका गृहस्थाशी पार्टनरशिप केली, परंतु पार्टनरशिपच्या धंद्यामध्ये नानांना पूर्ण फसवणूकच झाली. हार न मानता त्यांनी पुन्हा स्वतंत्र दुकान थाटले आणि नानांचा देवावर आणि दैवावर फारच विश्वास होता. अर्थातच मित्रमंडळींच्या साह्याने सुपरमार्केटच्या मागे त्यांनी पुन्हा छोटेसे दुकान चालू केले आणि त्या सुमारास नाना श्री खंडकर यांच्या वाड्यात राहत होते. काही दिवसांनी यांनी मारवाडी समाजातील एका गृहस्थाकडे सोनी गल्ली बर्डी येथे छोटेसे घर घेतले. सोनी गल्लीतले घर हे 4 खोल्यांचे होते. बैठकीची खोली, मधली खोली, स्वयंपाकघराकडे जाताना एक अडगळीची खोली आणि 4थं स्वयंपाकघर. खूप प्रामाणिकपणे आणि मेहनत करून दुकान उत्तम चालू लागले. त्या काळात म्हणजे जवळपास 1932चा काळ असावा तो. दुकानामध्ये मोठे मोठे गिऱ्हाईक येऊ लागले. उदाहरणार्थ संभाजीराव गोखले, शेषराव वानखेडे, न्यायमूर्ती पाध्ये,
न्यायमूर्ती पुराणिक, ॲडव्होकेट बोबळे आणि हरणगावकर इत्यादी लोक येत होते. 1940 मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी नानांनी पुन्हा घर बदलले आणि ते साठे यांच्या घरामध्ये राहायला आले व तिथेच एका खोलीमध्ये त्यांनी दुकान टाकले. नानांना एकूण 4 मुले. पहिल्या मुलाचा जन्म 30 ऑगस्ट 1930 साली झाला. यांचे नाव प्रभाकर असे होते, यांना देवीदास किंवा बाबा असे पण म्हणत होते. दुसऱ्या मुलाचा जन्म 3 सप्टेंबर 1934 साली झाला. यांचे नाव रामचंद्र. तिसऱ्या मुलाचा जन्म 23 सप्टेंबर 1936 साली झाला. यांचे नाव बालचंद्र. यांना भानुदास असे पण म्हणत होते. व चौथ्या मुलाचा जन्म 13 डिसेंबर 1944 साली झाला. यांचे नाव सुरेश. मुख्यत्वे करून सांगायचे म्हणजे बाबांच्या जन्मापासनं म्हणजेच 1930 पासनं आजीनी, माई आजीनी नवसाचा गणपती घरी बसवला आणि 10 दिवसाचा गणपती उत्सव घरी चालू झाला. 10 दिवसात सकाळी संध्याकाळी सागर संगीत, पूजा, नैवेद्य, आरती असत असे. सर्व नातेवाईक 10 दिवस आरतीसाठी उपस्थित असत. अथर्वशीर्षाची सहस्त्र आवर्तने, मंत्र जागर, अग्निहोत्र इत्यादी अनेक विधी केले जात होते. मोठ्या घरचे म्हणजे रघुनाथ काकांकडचे सर्व परिवारातली मंडळी मिळून 10 दिवस एकत्र हा गणपती उत्सव साजरा करत असत. बाबा सांगत होते की गोदू मावशी म्हणजेच यशवंत काकांची पत्नी आजीच्या सोबतीला 10 दिवस सतत असे. यांचे नाव सुशीला होते. बाबांच्या लहानपणी भावांची किंवा मोठ्या घरच्या यशवंत काकांची जेव्हा मुंजी झाल्या त्या सर्व एकत्रच बर्डीच्या घरी झाल्या होत्या. त्या काळात एकत्र कुटुंबाला फारच महत्व होते. नातेसंबंध जोपासण्याचा काळ तो खूप छान होता. एकदा मोठ्या विमल काकूंची हार्द्याची भाची नागपूरला शिकायला म्हणून आली होती. ती पण नानांकडे राहायला होती. नाना सतत परोपकार करतच असत. माईच्या माहेरच्या मंडळींशी पण अनेक वर्ष संबंध हे घनिष्ठच होते. हरिदास कुटुंबियांचा तसेच गणेश कुलकर्णी मामा घराण्याच्या सगळ्यांशी संबंध हे दृढच होते. कुलकर्णी मामा शेवटपर्यंत प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी तरी पूर्ण दिवस मुक्कामाला घरी येत असत. 1995 ते 96 पर्यंत सर्व कार्याला, सणवार, उत्सव यामध्ये हरदास कुटुंबियांचा पण म्हणजेच मालती काकू आणि सुधाकर काका यांची उपस्थिती असायचीच. तसेच त्यांच्याकडच्या सर्व कार्य, सण, वार, उत्सव यांच्यामध्ये पण खांडेकर कुटुंबियांचा सहभाग हा नेहमी असायचाच. नानांच्या लग्नानंतर एकदा नाना खूप आजारी पडले. जवळपास 30 ते 40 दिवस ते आजारीच होते. नवीन घरात राहायला येऊन फार थोडेच दिवस झाले होते व माई आजीला फारसं काही माहितीच नव्हतं. तिचे वय तेव्हा फार लहान होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात होती आणि अशातच जवळच्या 2-3 लोकांनी दुकानाची जबाबदारी घेतली होती. दुकानाची थोडीफार लुटालूट झाली पण गुरुदेवांनी सगळं सांभाळून घेतलं. गुरुदेवांचं सगळीकडे लक्ष असतं असं म्हणतात. त्यातूनही देवासारखं धावून येणारी माणसं भेटलीच. गुरु सर्वत्र सूक्ष्म रूपाने आहेतच. गुरु सर्वांचे रक्षण करतातच. दैवावर आणि देवावर नानांचा खूप विश्वास होता आणि देवावर विश्वास ठेवावा म्हणून माई आजींची आई अनवाणी नागपूर जवळच्या श्री महालक्ष्मी जगदंबा देवीला कोराडी मंदिरात दर्शनाला गेली होती. हिरवा चुडा, साडी, ओटी सर्व काही तेथे भरलं तिने. देवीची ओटी भरली. अशातच एके दिवशी सकाळी सगळ्यांनी आशा सोडली असताना एक वयस्क गृहस्थ दरवाजापाशी आले. जणू काही गुरुदेवच मनुष्य रूपामध्ये धावून आले होते. त्यांनी हिमगर्भाची मात्रा दिली आणि अंतर्धान पावलं. हिमगर्भाची मात्रा दिल्यावरच जणू काही चमत्कारच घडला. अचानक तब्येत सुधरू लागली आणि नानांची नाडी हातात येऊ लागली.
गार पडलेल्या अंगामध्ये उष्णता येऊ लागली. ते पाहून सगळ्यांनी देवाचे आभार मानले. हा एक चमत्कार की गुरूंचा किंवा गुरुदेवांचा दृष्टांत ते काही लक्षात येत नाही. त्यानंतर ते गृहस्थ कधीच कोणाला दिसलेच नाही. सुमारे 1935च्या काळात श्री वसंतराव चिटणीस व त्यांची बायको आणि त्यांच्याबरोबर माधवराव चिटणीस नागपूरला आले. हे वसंतराव चिटणीस नानांच्या दुकानामध्ये नोकरी करू लागले. हळूहळू त्यांनी सर्व दुकानाची जबाबदारी सांभाळली. यांचे वडील श्री वामनराव चिटणीस हे नानांचे मामा होते. वसंतराव व त्यांची बायको व त्यांच्याबरोबर श्री माधवराव हे सगळे साठ्यांच्या घरामध्ये बळवंत एजन्सीच्या मागे राहत होते. यांचे लग्न 1938 सालीच झाले असावे. माधवराव चिटणीस यांची ओळख म्हणजे नानांनी कोकणामध्ये असताना यांना शिकवले होते. ही सर्व मंडळी काही काळापर्यंतच नागपूरला होती आणि त्यानंतर 1941ला कोकणात परत गेली. यानंतर ही सर्व मंडळी अधूनमधून नागपूरला येत असत. त्यांचे मामा जठार यांच्याकडे नागपूरला राहत असत. तेवढाच काय तो नानांचा यांच्याशी संबंध आला होता. मी जेव्हा विचार केला की नानांचे चरित्र लिहावे किंवा माझ्या मनात जेव्हा विचार आला की नानांचं चरित्र लिहावं, तेव्हा मे 2000 मध्ये मी याच चिटणीस आजोबांना कोल्हापूरला पत्र पाठवले होते. त्यांनी माझ्या पत्राला उत्तर पण पाठवले होते. त्यांचे वय त्यावेळी कदाचित 75 ते 80 असावे. त्यामुळे त्यांना फारसं काही आठवत नव्हतं. पण जेव्हा दुकानात ते काम करत होते तेव्हा केवळ 13 ते 14 वर्षाचे होते आणि नानांशी बोलायला त्यांना खूप भीती वाटत होती असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. नागपूरला नाना जेव्हा होते तेव्हा सखाराम आणि अजून एक गृहस्थ यांच्याशी बोलून या वसंतराव चिटणीसांना आणि इतर मंडळींना ते हुरडा खायला घेऊन जात असत असे पण त्यांनी पत्रामध्ये नमूद केलेले आहे. परंतु हे सर्व काही जुळून यायला व चरित्र गद्यरूपात यायला फार वेळ लागला. जवळजवळ 2020 उजाडले. असो, 1937 व 38 या काळामध्ये नाना व घरातील सर्व मंडळी आणि रघुनाथ काकांकडची मंडळी फक्त यशवंत काका सोडून सर्वजण कोकण पाहायला गेले होते. त्यावेळी ते पाळा, नाशिक, कोल्हापूर, कोकिसरा, राजापूर, कणकवली अशा सर्वकडे गेले होते. काही दिवस ते पाळ्याला माझ्या बाबांच्या मावशीकडे पाळेकर यांच्याकडे पण वास्तव्यास होते. याच दिवसात वसंतराव चिटणीसांनी तत्परतेने दुकानाची सर्व कामं सांभाळली होती. तसे प्रवासाचे योग नानांना फारसे पुढे आले नाहीत. पण हरिद्वार, ऋषिकेश, काशी हा पहिला विमान प्रवास नानांनी केलेला मला आठवतो. कारण काशीवरून परत आल्यावर घरी मौंद केली होती. पूर्वी तीर्थयात्रेवरनं मनुष्य जेव्हा परत यायचा तेव्हा मौंद करण्याची प्रथा होती. तसे नाना कोकण सोडल्यानंतर अधूनमधून फक्त आंबे खायला ते कोकणात जात असत. परंतु लक्ष्मीनगरच्या घरी राहायला आल्यानंतर म्हणजे जवळपास 1966 नंतर नानांचा कोकणाशी संपर्क काय तो तुटलाच होता. एकदा 1985 ते 88 मध्ये कोकणातनं त्यांच्या नावे एक पोस्टकार्ड आलेलं, मग तेवढं काय ते आठवतं. कोकणातली जमिनीचा बंटवारा झाला होता, तर त्यांच्या नावाच्या जमिनीच्या तुकड्याचा त्यांनी हक्क घ्यावा असं पत्रात नमूद केलं होतं. ते कोणत्या गावावरनं आलं होतं हे काही आठवत नाही. परंतु नानांनी जमिनीचा हक्क नको म्हणून उत्तर पाठवले होते. रघुनाथ काकांची बायको या मात्र बरेचदा चातुर्मासात कोकणात जात होते. बहुधा करून 1975 ते 76 पर्यंत त्या चातुर्मासात कोकणातच राहत असत. त्यानंतर सर्वच मंडळींचे बहुतेक कोकणाशी संपर्क तुटल्यासारखेच झाले. कालांतराने नवीन पिढीतील कुटुंबीय उत्सुकता म्हणून कोकणातील इतिहास जाणून घेण्यासाठी बरेचदा जाऊ लागले. कोकणातील कुलदेवता, निसर्ग
व बाकी सगळ्या गोष्टींचा आनंद आस्वाद घेऊ लागले. पण खांडेकरांच्या हक्काची जमीन इत्यादी आता तिथे बहुतेक काही उरले नाहीये, कारण त्याचा नंतर पाठपुरावा झालाच नाही. केवळ महादेव मंदिर तेवढंच काय ते खांडेकरांच्या नावाचं उरलं असावं. असो, माई आजी म्हणजे रुक्मिणी खांडेकर या सतत नानांना दुकानाच्या कामामध्ये खूप मदत करत असत. लोणचे, पापड, कुरडया, मसाले, सांडगे, हळद, तिखट आणि संक्रांतीच्या दिवसामध्ये हलवा इत्यादी स्वकष्टाने पदार्थ घरी बनवत असत व ते दुकानात विकायला ठेवत असत. माई आजीच्या पावलांनी घरात लक्ष्मी आली असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण लग्नानंतरच नानांचा प्रगतीचा काळ सुरू झाला. माईचा स्वभाव खूप करारी, सहनशील, कष्टी, शिस्तबद्ध, कर्तव्यदक्ष आणि दूरदृष्टी ही फार उत्तम होती. व्यवहार ज्ञान तर उत्तमच होते. नानांनी स्वकष्टांनी आणि माईंच्या मेहनतीने बरीच मालमत्ता जमा केली होती. त्या काळात म्हणजे सुमारे 90 वर्षापूर्वी रिक्षा घरी असणं, सायकल रिक्षा घरी असणं म्हणजे समृद्धीचे लक्षण मानले जात असत. त्यांच्याजवळ त्यावेळी 5 सायकल रिक्षा होत्या व लक्ष्मीनगर येथे 6 प्लॉट होते. भरपूर सोनं, चांदी, पैसा, अडका, जमापुंजी त्यांनी जमा केली होती. सर्व काही प्रामाणिकपणाने, स्वकष्टाने त्यांनी कमाई केली होती. भेदभाव, लांडी लबाडी त्यांच्यापासून दूरच होती. सुबत्ता बरीच आली होती, परंतु बाबा सांगत असत की मुलांना आजी आणि नानांनी खूपच शिस्तीमध्ये आणि धाकात ठेवले होते. बाबा सांगत असत की शाळेत असताना त्यांना दुकानाच्या सामानाच्या पुड्या बांधाव्या लागत असत व इतवारी येथे उदबत्त्या विकाव्या लागत असत. त्यावेळी 5 आणे आणि 10 आण्याला उदबत्त्या विकाव्या लागत होत्या आणि त्यानंतरच नाना शाळेची फी काय ती देत असत. अशा कडक शिस्तीतच नाना आणि माईंनी मुलांचे संगोपन केलेच. प्रभाकर देवीदास नानांचा हा मोठा मुलगा. माझ्या वडिलांचा स्वभाव लहानपणापासून खूप सोशिक, मेहनती, परोपकारी, निर्व्यसनी, निस्वार्थी आणि शांत, निर्मळ, कर्तव्य दक्षता व मितभाषी असा होता. डावपेच, षडयंत्र, कूटनीती हे प्रकारचे विचार त्यांच्या जवळपास कधीच फटकतच नव्हते. बाबांना गणपती अतिशय प्रिय, लाडका. त्यांच्या लहानपणी ते गाळाची माती दुरून दुरून शोधून शोधून आणत असत आणि ती घरी आणून चाळून त्याच्या गणपतीच्या मूर्त्या बनवत असत. मूर्ती कशी बनली, जर चांगली नसेल झाली तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करून मूर्ती व्यवस्थित बनेपर्यंत ते करतच असत. त्यांच्या तोंडून मी पूर्ण आयुष्यात कधीच नाही हा शब्द ऐकलाच नव्हता. चुकूनही ते कोणाला रागवत नसत, कधी आरडाओरडी करत नसत, कोणालाही अपशब्द तर कधी बोलतच नसत. त्यांच्या वयाच्या 6व्या वर्षी ते शाळेत जाऊ लागले. ते बुटी स्कूलमध्ये होते. मिडल स्कूल आणि हायस्कूल शिक्षण त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये केले होते. त्यानंतरचे शिक्षण GS कॉमर्स कॉलेजमध्ये झाले आणि त्यानंतर ते इंदोर येथे एका बँकेमध्ये नोकरीला लागले. ते इंदोरला पहिल्यांदा जेव्हा गेले तेव्हा सर्व नातेवाईक मंडळी त्यांना स्टेशनवर सोडायला गेली होती. हा क्षण सगळ्या नातेवाईकांसाठी खूप सुख आणि दुःख मिश्रित होता. त्यावेळेला गावाला जाणे म्हणजे दुर्मिळच असायचे, नाही का? 16 फेब्रुवारी 1959 मध्ये प्रभाकर यांचे लग्न सुधा माधवराव मंडलेकर यांच्याशी झाले. सगळे सुधाला माई असंच म्हणत असत. 7 एप्रिल 1906 यांचे जन्मदिवस. तिच्या आईचे नाव इंदिरा मंडलेकर होते. लग्नाच्या वेळी प्रभाकर हे इंदोर येथे नोकरीसाठी राहत होते व प्रभाकर फक्त नोकरीत होते. त्यामुळे सुधा नागपूरलाच नाना आणि बाबांचे 3 भाऊ यांचे जवळ सगळी घरातली जबाबदारी सांभाळण्याकरिता राहत असत. शिवाय तो काळ 1959-60 सालचा घरात 16 देवधर्म, सणवार, पाहुण्यांची ये जा
आणि बरेचदा तर 100 लोक एका वेळी जेवायला असत. बाबांची एकाची तुटपुंजी कमाई, त्यामुळे त्या दोघांनाही नेहमीच पोटाला चिमटा देत राहावा लागत होता. नेहमीच काय ती काटकसर करत जबाबदारी पार पाडावी लागत होती. आणि त्यावेळी माई आणि नाना यांचा स्वभाव मुलांसाठी थोडा कडकच होता. वडीलधाऱ्यांनी सांगितलेला शब्द खाली पाडता येत नव्हता, नाही तर म्हणताच येत नव्हतं. मोठ्यांना का म्हणून विचारायची सोयच नसायची. म्हणजे सुधाने आजीप्रमाणे लग्नानंतर खूप काबाड कष्ट केले. फार लहान वयातच घराची सर्व जबाबदारी, येणाऱ्या जाणाऱ्यांची, भावंडांची आदरातिथ्य ती खूप तत्परतेने करीत असत. शिवाय दुकानामध्ये विकण्यासाठी आजीसारख्याच सर्व गोष्टी सकाळी पहाटे सर्वांचा आधी उठून पापड, कुरडया, हळद, तिखट, मसाले व संक्रांतीच्या दिवसात हलवा उत्तम रीतीने बनवून हातभार लावत असत. तशी आमची आई म्हणजे सुधा ही सर्व कला पारंगतच होती. खूप सुंदर गाणं म्हणत होती. बारसे, डोहाळे जेवण, गेट टुगेदर, लग्न, मुंजी सर्व कार्यक्रमांमध्ये सुंदर आवाजाने सगळ्यांचे मन मोहून टाकत होती. भरतकाम, विणकाम, पेंटिंग, शिवणकाम सगळ्या गोष्टीमध्ये ती प्रवीणच होती. सरस्वती तिच्यावर नेहमी प्रसन्नच राहिली. मला आठवतं, लहान असताना आमच्या सगळ्या ड्रेसवर बिनचूक एम्ब्रॉयडरी किंवा पेंटिंग हे असायचेच. व्यवस्थितपणा व स्वच्छता तिला फार आवडायची. ती स्वतः पण खूप परिपूर्ण होती. तिची पण फक्त आणि फक्त दत्तप्रमाणे देणे आणि देणे हीच धारणा राहिली. सुधाला एकूण 5 बहिणी व लहान 3 भाऊ. तिची कर्तव्य दक्षता जशी सासरी नातेसंबंध व इतर परिवारांबरोबर होती, तशीच माहेरच्या भावंडांसाठी पण ती झटत असे. कोणतेही कार्य अथवा छोटासा कार्यक्रम असला की ती नेहमी पुढाकार घेऊन कंबर कसून भावंडांसाठी जबाबदारी घेऊन कष्टाने आणि पैशाने करतच असत. मदतीचा हात आईबाबांनी सतत आयुष्यभर नातेवाईकांसाठी पुढे ठेवलाच होता. अशा प्रकारे सर्व काही चांगले चालू होते. पण दृष्ट लागते तसे 56 सालापासनं अधूनमधून माई आजीच्या तब्येतीची कुरकुर चालू झाली. 1959 नंतर माई आजीची तब्येत दिवसेंदिवस खालवतच गेली. जबाबदारी सांभाळून आई आजीची शुश्रूषा पण करतच असे. त्यावेळी आजसारखे बाकी सोयी अजिबातच नव्हत्या. आजीच्या आजारामुळे बाबांना इंदोरची नोकरी सोडून नागपूरला परत यावे लागले. आणि अशाच परिस्थितीत अचानक हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी 12 एप्रिल 1960 रोजी आजींनी कायमचा शेवटचा निरोप घेतला. नानांना हे दुःख पचण्या पलीकडचेच होते. या धक्क्यातनं नाना काही काळाने कसेबसे बाहेर आले, पण नानांनी घरातील सर्व लक्ष पूर्णपणे काढून टाकले होते. दुकानाकडे पण दुर्लक्ष होऊ लागले. आता घरची व सर्व कुटुंबाची व्यवहारिक आर्थिक सर्व तऱ्हेने जबाबदारी नानांनी मोठ्या मुलावर आणि सुनेवर सोपवून दिली होती. श्री प्रभाकर, सुधा यांच्या खांद्यावर ती सर्व जबाबदारी आली होती आणि त्यांनी आनंदाने आणि स्वखुशीने ती स्वीकारही केली होती. घरी एकत्र कुटुंब होते. एकत्र कुटुंबात राहायचे तर एकाला कोणाला तरी खंबीर होऊन राहावंच लागतं. सगळी सूत्र हातात ठेवावीच लागतात. नाहीतर एकत्र कुटुंबाचा हा तंबू ढासळायला काही वेळ लागत नाही. आजीच्या काळात कर्तबगारांनी मिळवलेली मालमत्ता, उदाहरणार्थ 50-60 तोळे सोनं, चांदी, इतर मौल्यवान वस्तू परिवाराच्या नकळत नानांनी दान केले. सुमारे 1965चा काळ असेल. नानांनी लक्ष्मीनगरमध्ये असलेले 5 प्लॉट मित्रांना व गरजू लोकांना दान केले होते. शेवटचा 6वा प्लॉट विकत घेण्यासाठी एक गिराईक बर्डीच्या घरी आला. त्यावेळी सौ सुधा खांडेकर फक्त घरी होत्या आणि तेव्हा त्यांना कळले की एकच प्लॉट फक्त शिल्लक राहिलेला आहे.
हा विकला गेला तर हातात काहीच राहणार नाही. तिचा प्रसंगावधान व दूरदृष्टी आणि खंबीर स्वभावामुळे व व्यवहार ज्ञानामुळे हा एकच हातात राहिलेला प्लॉट कसा वाचवायचा अशी तिची धडपड चालू झाली. स्वतःचे पोस्टातले पैसे व घरातलं काही जमापुंजी एकत्रित करून G10 लक्ष्मीनगर नागपूर येथे आईबाबांनी कसे बसे घर बांधायला सुरुवात केली. दुष्काळात 13वा महिना असतो तसेच काहीतरी घडलं. बांधकाम चालू असतानाच आधीच अर्धी स्लॅब झाल्यावर कॉन्ट्रॅक्टरनी पळ काढला आणि या कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा शोधून काढावे लागले, पकडून आणावे लागले आणि कसे बसे घर पूर्ण झाले. सर्व खांडेकर मंडळी आणि नाना सुमारे 1968 मध्ये या लक्ष्मीनगरच्या घरी येऊन स्थायिक झाले. नानांची मुख्य आणि महत्वाची इच्छा असायची की त्यांची 4ही मुलं व त्यांची कुटुंब शेवटपर्यंत एकत्रच राहावे. पण नोकरीच्यामुळे कालांतराने मुलांना इतरत्र राहावं लागलं व तरीही दिवाळी आणि मुख्य उत्सव एकत्र करायचे असा त्यांचा अट्टहास शेवटपर्यंत असायचाच. अनेकदा असे ते बोललेले मला आठवतं. लहान असतानाची एक गोष्ट. आम्ही एकूण चुलत भावंड 8. नानांना दुधावरची साय म्हणजेच नात नातू हे फार प्रिय होते. ते आम्हाला त्यांच्या लहानपणीच्या कोकणातल्या खूप गोष्टी सांगत असत. आमच्या सगळ्यांची फार काळजी घेत असत. ते आम्हाला गमतीने काही प्रश्न विचारत. ते विचारायचे की 10 रुपयामध्ये वाण्याकडे जाऊन एक जिन्नस आणायची आहे, आणशील का? असा त्यांनी विचारलं की मग आम्ही विचारायचो काय आणायचंय. मग ते सांगायचे अबब अलल अतत अशी वाण्याकडनं जिन्नस आणायची आहे. अशा गमती जमती लहानपणी ते आम्हाला सांगत असत. पूर्वी घरामध्ये शिस्त असायची की 3 सण झाली की घरात सगळ्यांना हजर व्हावं लागायचं. देवाजवळ शुभंकरोती म्हणावे लागायचे, नाहीतर शिक्षा व्हायची. शुभंकरोती झाल्यानंतर आजोबा जवळ पाढे म्हणायला आणि बाराखडी म्हणायला हजेरी लावावी लागायची. दिवे लागण्याच्या आधी जर घरी आलं नाही तर रात्री उशिरापर्यंत फाटकाच्या बाहेर उभं ठेवत असत. अशी आमच्या घरची शिस्त थोडी कडकच होती. अर्थातच या शिस्तीचा आम्हाला सगळ्यांना फायदा तो म्हणून झालाच. कालांतराने आजोबांचा स्वभाव काहीसा बदलला. ते घरी कोणी आले की भरभरून मुलांची, सुनांची, नातवांची तोंड भरून कौतुक करत असत. लहान भावंडांना झोपवताना आजोबा नेहमी एक अंगाई गीत गात असत. ते मला आठवतं की ते जी अंगाई गात होती ते नाद आणि ते स्वर अजूनही कानात गुंजत असतात. सुतार उत्तमसा तुझसाठी मिळविला, पाळणा रंगीत बनविला, गाणे गाता कंठही सुकला, निज निज बाळा झोके देतो मी तुझला, चहूबाजूनी राघू मोर बसविला, पाळण्यात बाळ हा निजविला. हे त्यांचं अंगाई गीत अजूनही कानात गुंजत आहे. नानांच्या संस्कारातील काही नियम हे कटाक्षाने सर्वांना पाळावे लागतच असत. उदाहरणार्थ शनिवारी तेल आणून होते देत, नखे कापून नव्हते देत, कटिंग करून होते देत. नवीन कपडे आणल्यावर मिठाच्या पाण्यात रात्रभर भिजवून धुवून आणि त्यानंतरच घालायची परवानगी असायची. कोणी पाणी मागितले तर नाही कधीच म्हणायचे नाही असे त्यांचे म्हणणे असायचे. घरी आलेल्या पाहुण्यांना कधीच विनमुख पाठवायचे नाही. त्यांना बिलकुलच आवडायचं नाही. रोज देवपूजा ही करावीच लागायची. 3 सांजेला उदबत्ती ही करायची आणि अशा प्रकारे रीतिरिवाज आणि प्रथा काही प्रमाणात पाळाव्या लागतच होत्या. एकत्र कुटुंबाची एक खासियत असते की एकत्र कुटुंबामध्ये तुम्हाला वैयक्तिक किंवा तुमची पर्सनल स्पेस ॲज सच काहीच नसते.
आजच्या काळात बोलायचं झालं तर पर्सनल स्पेस, पण वैयक्तिक असं काहीच नसतं. जे काही असतं ते सगळं कुटुंबानी सामावून घ्यायचं आणि कुटुंबानी सगळ्यांनी मिळून त्याचा वापर करायचा. काहीही खायला बनलं तरी सर्व कुटुंबानी मिळून मिसळून ते खावं लागायचं आणि सगळ्या गोष्टींमधला आनंद आणि उपभोग घ्यावा लागायचा. अर्थात ही मजा काही निराळीच होती. नानांबद्दल जर सांगायचं म्हटलं अजून तर नानांना मराठी संगीत नाटकांची खूप आवड होती. संगीत सौभद्र, मानापमान, नटसम्राट, शाकुंतल, स्वयंवर इत्यादी नाटकं नानांनी पाहिलेली ते नेहमी सांगत असत. ते सांगत असत की रात्रीचा जो शो असायचा 9 वाजताचा, तो 12 वाजता कधीच संपला नाही, कारण वन्स मोर असा लोकांचा आग्रह असायचा आणि हा प्रयोग कायम पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत चालूच राहायचा. मला आठवतं की 1970-75चा काळ असेल, त्यांनी आम्हाला एकदा नागपूरच्या धनवटे रंगमंदिरामध्ये संगीत नाटक कसं असतं ते दाखवण्यासाठी नेले होते. नानांच्या मित्रपरिवारातील काही मंडळी, सप्रे आजोबा, बाळमास्तर, भिकूदादा नानिवडेकर हे सर्व लोक बरेचदा घरी येत असत. भिकूदादा नानिवडेकर जे आजोबा होते त्यांच्याकडे त्यांचं पेढ्याचं दुकान होतं आणि ते नेहमी घरी येताना आमच्या नातवांसाठी पेढे घेऊन येत असत. आम्हाला खूप आनंद होत असेल तेव्हा. पण आल्यानंतर मात्र त्यांची फरमाईश असायची, सुनबाई सुधा म्हणजे माझ्या आईला, सुनबाई साजूक तुपातला शिरा कर बरं, आवडेल मला. तसेच वर्षातलं सर्व पूजन आणि पूजा यासाठी नानांना तांबे गुरुजी यांची उपस्थिती लागायचीच. तसेच गणेशाची मूर्ती गणपती उत्सवामध्ये ही चितारोळीतील पेंटर देशमुख यांच्याकडचीच त्यांना लागायची. पेंटर देशमुखांकडच्या ज्या गणपतीच्या मूर्त्या होत्या त्या फार सुंदर, सुबक आणि रंगसंगती अतिशय सुंदर असायची. तसेच गणपती उत्सवामध्ये घरी गुरुजी जे असायचे 10 ते 12 लोक, ते आवडीने आणि शर्यत लावून 25-25 मोदक अगदी आवडीने खात असत, आनंदाने खात असत. सुमारे 1966 ते 75 या काळात नाना सकाळी 6 वाजता बसने बर्डीला दुकानात जात असत. म्हणजे लक्ष्मीनगरला स्थायिक झाल्यानंतरची गोष्ट आहे. सकाळी 6च्या बसने बर्डीला दुकानात जात असत आणि संध्याकाळी 7च्या बसने ते परत येत असत. पण वृद्धापकाळामुळे बस स्टॉपवर त्यांना घ्यायला घरचं कोणीतरी व्यक्ती जातच होतं. एकदा चुकामुक झाली आणि अंधार झाला होता, तेव्हा नाना बस स्टॉपवरनं घरी एकटेच येऊ लागले आणि येत असतानाच 8 रस्ता चौकाजवळच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यांनी खूप आरडाओरडी केली आणि आरडाओरडी करून आजूबाजूच्या लोकांना एकत्रित केले व कसे बसे ते वाचले. आणि तेव्हापासनं, त्या घटनेपासनं नानांनी मग दुकानात जाणे बंदच करून टाकले. दुकान बंदच केले. कोकणच्या त्यांच्या वाऱ्या होत असेल त्याबद्दल ते बरेचदा सांगायचे. त्यांच्या तोंडून राजापूरचा उल्लेख हा बराच वेळेला मी ऐकला होता. राजापूर तालुका याची आख्यायिका अशी आहे की धार्मिक आणि पर्यटनासाठी किंवा काजूगर, सुंदर मंदिरं, समुद्रकिनारी सफारी इत्यादीसाठी राजापूर हा प्रसिद्धच होता. नानांच्या वेळी राजापुरी पंचे हे फार प्रसिद्ध होते. राजापूर हे व्यापारी शहर म्हणून देशातली हळद, खोबरं खाडीमार्ग, समुद्रमार्गे पुढे जात असत. म्हणजे कोकणला देश असा शब्द वापरत असत त्यावेळी. राजापूरची गंगा ही खूप प्रसिद्ध आहे. फार प्राचीन काळापासूनच याचं महत्व आहे. असे म्हणतात की प्राचीन काळापासूनच राजापूरची गंगा ही अचानक प्रकट होते आणि 3 वर्षांनी ही प्रकट झाली की 3 महिने राहते. ही 1988 मध्ये आई बाबांबरोबर आम्ही कोकण फिरायला गेलो होतो. तेव्हा राजापूरला 1 रात्र थांबलो होतो. तेव्हा आम्हाला कळलं
की 3 दिवसापूर्वीच ही राजापूरची गंगा आलेली आहे, अवतरण झालेलं आहे, तर या तीर्थाचा आम्हाला पण लाभ झाला. राजापूरची गंगा ही एक भूवैज्ञानिक आश्चर्यच मानली जाते. राजापूरच्या उन्हाळे गावातून गंगा तीर्थाकडे जाण्याचा जो रस्ता आहे, इथे 14 कुंड आहेत आणि गंगा प्रकट झाली की ही कुंड पाण्याने भरून वाहू लागतात. त्या पाण्याचा टेम्परेचर म्हणजे तापमान हे नेहमीपेक्षा जास्त असते आणि या पाण्याला गंधकाचा वास येत असतो. त्या स्थानाला तीर्थाचे स्वरूप येते आणि आजूबाजूच्या सर्व प्रांतातले लोक वर्षानुवर्ष प्राचीन काळापासून गंगा अवतरण झाल्यावर तेथे गंगा स्नानासाठी दर्शनासाठी येत असतात. या गंगेमध्ये स्नान करून राजापूरच्या अर्जुना नदी पात्रातील पुंडलिकाचे दर्शन घेऊन धूत पापेश्वरला अभिषेक करतात. म्हणजे काशी विश्वेश्वराचे दर्शन पूर्ण झाले अशी भाविकांची श्रद्धा आहे. एकंदरीत नानांना उतारवयातीलही आयुष्यामध्ये सुखसौख्य हे लाभले होते. 1971 आणि 72 मध्ये नानांचा 75वा वाढदिवस पण साजरा केलेला आठवतो मला. त्यांचा 75वा वाढदिवसाचा सोहळा हा लक्ष्मीनगरच्या घरीच साजरा केला होता. बरेच मित्रपरिवार, नातेवाईक सर्व लोक आमंत्रित होते. तसंच अजून एक दुर्मिळ योग नानांच्या आयुष्यामध्ये आलेला म्हणजे की 1984 मध्ये नानांना पंतू पाहण्याचा दुर्मिळ योग आला होता. त्यांच्या मुलाचा नातू म्हणजे पंतू, त्यावेळी नानांचे वय कदाचित 87-88 असावे. त्यात अहोभाग्य असे की बारशाच्या सोहळ्यामध्ये पंतूच्या हातून नानांना म्हणजे पणजोबांना स्वर्ण फुले डोक्यावर वाहण्यात आले होते. असे भाग्य क्वचितच एखाद्याला लाभते. असे म्हणतात की माणूस 80व्या वर्षी पदार्पण करतो तेव्हा 1000 वेळा पूर्ण चंद्र बघत असतो. म्हणजेच 1000 पौर्णिमा आयुष्यामध्ये येऊन गेलेल्या असतात. त्यांना सहस्त्र चंद्र दर्शनाचा लाभ झालेला असतो. म्हणूनच अशा व्यक्तींच्या सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा हा 81व्या वर्षीच्या 8व्या महिन्यामध्ये होम हवन, पुण्यवचन इत्यादी करून साजरा करतात. याचे कारण असे की त्यांचे पुढील आयुष्य हे आरोग्यपूर्ण, आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक शांतीने जावो यासाठी करण्यात येत असते. त्याचप्रमाणे बाबांनाही हे अहोभाग्य लाभले होते. 2010 मध्ये बाबांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा साजरा केला होता. 2010 मध्ये बाबांना 81 वर्ष लागलं. त्यावेळी बाबांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा केला होता. होम हवन, पुण्यवाचन इत्यादी करून तो साजरा केला होता. जसे नानांना पंतू पाहण्याचा दुर्मिळ योग आला होता, तसाच दुर्मिळ योग बाबांना पण 2018 मध्ये आला होता. पंती पाहण्याचं भाग्य त्यांना लाभले होते. 2018 जून मध्ये त्यांच्या मुलीची नात म्हणजे त्यांची पणती हा दुर्मिळ योग त्यांना लाभला होता. 1988 मध्ये बाबा ESIC कांदिवली मधून चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून रिटायर्ड झाले आणि बाबांना त्यांच्या नोकरीमध्ये जे काही 2-3 प्रमोशन मिळाले त्याचे नवीन पे स्केल प्रमाणे वाढीव पैसे त्यांना मिळालेच नव्हते. खूप प्रयत्न केले पण प्रयत्नानंतरही त्यांना शेवटपर्यंत ते वाढीव पगार पैसे मिळालेच नव्हते. हे पण एक न सुटणारे कोडेच आहे. जे मिळाले त्यात ते खूप तृप्त आणि समाधानी होते. आणि ज्या वेळेला बाबा रिटायर्ड झाले त्याच दिवसातली गोष्ट की नानांची तब्येत एकाएकी बिघडली आणि केवळ 3 महिन्याच्या कालावधीमध्येच म्हणजे 10 ऑक्टोबर 1988 रोजी नानांचं वृद्धापकाळामुळे 93व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यानंतरच्या 10 दिवसातली एक गोष्ट घडली की 10 दिवसामध्ये आम्ही सगळेजण बाहेर ओट्यावर बसलो असताना एक सद्गृहस्थ चालत चालत येताना दिसले.
सगळेजण बाहेर ओट्यावर बसले होते, काही फाटकाशी उभे होते. 8 रस्ता चौकाकडनं एक गृहस्थ चालत येताना दिसला. नेमके ते गृहस्थ फाटकाजवळ येऊन थांबले आणि आम्ही सगळे थक्कच झालो. त्या सद्गृहस्थाची उंची, बांधा, दिसणं वगैरे सगळं काही अगदी नानांच्या सारखं होतं. आणि ते येऊन थांबल्यानंतर त्यांनी पोळी आणि पाणी मागितले. बोलले की 2-3 दिवसांपासून मी काहीच खाल्लेले नाही. त्यांना पोळी दिली आणि पाणी दिले प्यायला. ते सद्गृहस्थ पाणी आणि पोळी खाऊन निघून गेले. आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटले, म्हणून आम्ही त्यांचा थोडा पाठलाग केला. पण पुढील वळणापर्यंत काय ते आम्ही पाठलाग करू शकलो. त्यानंतर ते सद्गृहस्थ कोठे गायब झाले ते नंतर कधीच कोणाला दिसलेच नाही. असा कधी कधी दृष्टांत घडून येत असतो आणि अशा व्यक्ती नंतर आयुष्यात कधीच कोणाला दिसत नसतात. अजून एक घटना घडलेली तुम्हाला सांगते. खांडेकर घराण्यामध्ये जवळपास 200 ते 250 वर्षापूर्वीच्या काळामध्ये कोकणामध्ये एक घटना घडली. एक प्रसिद्ध तपस्वी पुरुष त्या काळामध्ये खांडेकर घराण्यात कोकणात होऊन गेले. त्याबद्दलचा फारसा इतिहास मला काही उलगडलेला नाही, परंतु एवढं माहिती आहे की ते स्वर्गवासी झाल्यानंतर घरामध्ये अशी प्रथा पडली की नारळाच्या झाडावरून चढून काढलेलाच नारळ, एक नारळ तेथील वंशज हे देवघरामध्ये पूजेमध्ये वर्षभर ठेवत असत. आणि त्यांची अशी प्रथा होती की त्या नारळाची वर्षभर पूजा करायची आणि पुढील वर्षी ते नारळ विसर्जित करायचं व पुन्हा नवीन नारळ झाडावरून चढून काढून ते पूजेत ठेवायचं. अशी प्रथा अनेक वर्ष त्यांनी जोपासली. हे बहुतेक घराण्यावरील संकट आणि दुष्टबाधा नष्ट करण्याकरिता असावे असा माझा अंदाज आहे. सुमारे 1987 किंवा 88 मध्ये पण एक घटना घडली होती. यशवंत काकांची छोटी स्नुषा एकदा सहज फिरायला गेली. तिला रस्त्यामध्ये एक स्वच्छ, ताजा, सुंदर नारळ पडलेला दिसला. वरील सांगितलेल्या आख्यायिकेप्रमाणे तिला काय वाटले कोण जाणे, पण तिने तो नारळ घरी आणला आणि पूजेत ठेवला. असे म्हणतात की घराण्यातील सिद्ध पुरुष त्यांची मागच्या जन्मीची राहिलेली इच्छा पूर्ण करावयास पुन्हा त्याच घराण्यामध्ये जेथे प्युअर एनर्जी किंवा त्यांना हवी तशी एनर्जी मिळेल तेथेच ते आपलं धार्मिक कार्य करवून घ्यायला पुन्हा जन्म घेत असतात आणि काही काळासाठी तरी जन्म घेतात आणि आपली धार्मिक कृत्य संपवून पुढच्या प्रवासाला निघत असतात. तसेच काही मोठ्या यशवंत काकांकडे घडले. बहुतेक खांडेकर घराण्यातील सिद्ध पुरुष पुन्हा मोठ्या घरी अल्पकाळासाठी का होईना जन्माला आला असावा आणि या जन्मी त्यांनी हवी तशी आपल्या मनाप्रमाणे धार्मिक कृत्य करून घेतली असं. त्या आत्म्याने आग्रहाने एक वर्षी नागपंचमीच्या दिवशी इच्छेप्रमाणे घरी सत्यनारायण करायला लावलं आणि स्वतः बसून सत्यनारायणाची पूजा केली आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर तीर्थप्रसाद घेतला आणि इच्छापूर्ती झाली. अशा प्रकारे त्यांनी स्वर्गलोकीच्या प्रवासाला प्रस्थान केले. हा एक केवळ योगायोग म्हणावा का ऋणानुबंध? असे म्हणतात की प्रार्थनेमध्ये प्रचंड शक्ती असते. ती स्वतः केली तरी चालते किंवा दुसऱ्यांनी रोग्यासाठी केली तरी चालते. पण एखाद्या रोग्याला बरे करण्यासाठी कोणी दुसऱ्यांनी मनोभावे प्रार्थने स्थितीमध्ये राहून प्रार्थना केली तर रोग्याच्या शरीरामध्ये नक्कीच बदल घडून येतात. त्याची रोग्याला कदाचित कल्पना पण नसते, पण रोगी बरा होत असतो. हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगते की मी एक आळंदीचे स्वामी हे पुस्तक वाचलं आणि त्या आळंदीच्या स्वामी पुस्तकामध्ये अप्रबुद्ध पाळेकरांनी हे वर्णन केलेलं आहे. हा सिद्धांत माझ्या गुरुरूपी आई वडिलांना पण लागू होतो, हा माझा दृष्टिकोन. सगळे संबंधी, नातेवाईक यांच्याशी
हाच दृष्टिकोन असायचा. सेवा शुश्रूषा नेहमी ते करतच असायचे. नातेवाईकांचा आजार इत्यादी प्रॉब्लेम्स जे काही असायचे त्यासाठी ते नेहमी मनोभावे प्रार्थना करीतच असत, नवस बोलून पूर्ण करत असत. आणि दुसऱ्यांसाठी कर्म आणि कर्तव्य त्यांच्या आयुष्याचा हा अविभाज्य घटकच होता. आई आणि बाबा हे आध्यात्मिकच होते. त्यांचा देवावर प्रचंड विश्वास होता. नियमितपणे उपवास, शनिवार मंगळवारचे, वर्षात येणारे सर्व प्रकारचे सणवार, पूजा ते स्व इच्छेने आनंदाने करीतच असत. व्रत वैकल्य सगळे काही पाळत असत. त्यांनी 2 वेळेला 16 सोमवारचं व्रत आणि एकदा सहस्त्र मोदकांचं हवन केलेलं मला आठवतंय. घरचा गणपती उत्सव तर माईंच्या नंतर आईबाबांनीच जबाबदारी घेतली होती आणि शेवटपर्यंत ती त्यांनी तशी जबाबदारी सांभाळली. सगळ्या जबाबदाऱ्या, देव, धर्म आणि उत्सव, घरचे येणारे जाणारे, इतकं सगळं व्यवस्थित पार पाडायचं म्हणजे ते काही सोपे नाही. यावरून हे सिद्ध होऊ शकतं की त्यांची दोघांची पण स्पिरिच्युअल एनर्जी ही खूप उच्च कोटीची होती. कालांतराने मग गणपती उत्सवातील मंत्र जागर, अग्निहोत्र, होम हवन काही गोष्टी कमी झाल्या, पण एकंदरीत ते व्यवस्थितच करत होते. आईबाबांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बहुतेक ज्योतिर्लिंग आणि बाकी मंदिरं किंवा आपण म्हणू तीर्थक्षेत्र ह्या सगळ्यांना भेट दिलीच होती. त्यांचा हा प्रवास झालाच होता. शिवाय नरसोबाच्या वाडीला बाबा जाऊन आलेले हे 1-2दा बोललेल्याच आठवतं मला. गुरुचरित्राचे पारायण त्यांनी बरेच वेळेला तरुण वयामध्ये केले असे पण ते बोललेले आठवते. दत्त संप्रदायातील एक भक्तांपैकीच होते ते, असे म्हणायला काहीच हरकत नाही. देवघरात दत्तगुरूंचा फोटो हा शेवटपर्यंत होताच. त्यांच्या आयुष्यामध्ये देवघरात आणि मनात दत्तगुरूंना एक विशिष्ट स्थानच होतं. खांडेकरांचे कुलदैवत हे श्री कनकादित्य, त्यामुळे सूर्य उपासना ही आलीच. मला आठवतं रथसप्तमीच्या दिवशी आई दरवर्षी माझ्याकडनं सूर्य देवतेची रांगोळी काढून घेत असे. रथसप्तमी हा अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस म्हणून मानले जाते आणि साजरा केला जातो. तुळशी वृंदावनासमोर नॉर्थ ईस्ट बाजूला सूर्यदेव 7 घोड्यांच्या व 12 चक्रांच्या रथावर स्वार अशी प्रतिमा मी नेहमी तिला काढून देत असे आणि त्या प्रतिमेची ती मनोभावे पूजा करीत असे. 12 चक्र हे 12 राशींचे प्रतीक आहे. 7 घोडे म्हणजे इंद्रधनुष्याचे 7 रंग असे दाखवते आणि या प्रतिमेसमोर वैष्णवदेव करत असे. म्हणजेच मातीच्या छोट्या भांड्यामध्ये किंवा बोळक्यामध्ये दूध उकळून आटवून त्या खिरीचा ती सूर्यदेवाला नैवेद्य दाखवत असे. जुना एखादा वटवृक्ष जसा खंबीर उभा असतो आणि आपल्या छायेमध्ये छोट्या झाडांना सुरक्षितता देत असतो. वृक्ष आपल्या पारंब्याच्या आधाराने आपली खंबीरता दर्शवत असतो आणि कितीही वादळे संकटे आली तरी तो स्थिरच असतो. तसेच माझ्या दृष्टीने आई वडिलांच्या छत्रछायेतील किंवा हाय स्पिरिच्युअल एनर्जीमुळे सगळे सोयरे संबंधी त्यांच्या छत्रछायेमध्ये नेहमी सुरक्षितच राहिले. वटवृक्ष जसे पारंब्याच्या साह्याने तुफानात व वादळात खंबीर उभा असतो, तसेच कधीही मी बाबांना मोठ्या संकटात सुद्धा ढळलेलं किंवा हल्लेलं बघितलंच नाही. प्रत्येक गोष्टीत किंवा संकटांमध्ये ते शांतपणे स्थिर राहूनच ते सोडवत असत. हे एक सिद्ध पुरुषाचंच लक्षण आहे. उच्च आणि दैवी शक्ती त्यांच्या ठायी होती हे म्हणायला काहीच हरकत नाही. माझ्या गुरूंनी खूप काबाड कष्ट केले, पण त्याहीपेक्षा जास्त परोपकारच केले. त्यांच्या उतरत्या काळामध्ये त्यांचं वैभव म्हणजे मौल्यवान नातेसंबंध, समाज आणि मित्रपरिवार, सगळे सोयरे इत्यादीच होते.
जो पैसा कमवला, मालमत्ता कमवली, त्यांनी गरजवंतांना दान करून दिले आणि दिलेल्या दानाची वाच्यता करू नये असे म्हणतात. त्याचप्रमाणे त्यांनी कधीच दानाची वाच्यता कोठेच केली नाही. दत्तगुरूंच्या कृपेने त्यांना कधीच काही कमी पडलं नाही. असे म्हणतात की तुम्ही दुसऱ्याला मदत करत राहिले की गुरुदेवही तुम्हाला कधी काहीच कमी पडू देत नाही. रिटायरमेंट नंतर आईबाबांचे जीवन हे सुरळीतच चालू होते. मुलांची लग्न झाली होती, सून जावई आले होते, नातू बघायचा योग आला होता, नात बघायचा योग आला होता. सर्व मुलं मुली आपापल्या नोकऱ्यांमध्ये आणि आपापल्या आयुष्यामध्ये मग्न होते. बहुतेक जबाबदारीतून मुक्त होऊन आता कुठे त्यांना निवांत वेळ घालवायची वेळ आली होती. पण ऊन सावली जसे एकमेकांचा पाठलाग करत असतात तसेच सुखदुःखही एकमेकांचा पाठलाग करतच असतात. ब्रह्मदेवाने प्रत्येकाला 120 वर्ष आयुष्यमान दिले आहे. 120 वर्षात किती श्वास आणि प्रश्वास सामान्य स्थितीमध्ये होऊ शकतो तेवढेच श्वास आणि प्रश्वास आपल्याला दिले आहेत. परंतु अतिश्रमामुळे श्वास कमी वेळामध्ये संपून जातो आणि बहुतेक जीवनाच्या रहाटगाडग्यामध्ये अति जबाबदाऱ्या, आर्थिक ताण आणि अतिशय श्रमामुळे माणसाची ऊर्जा किंवा चैतन्य हे कमी वेळामध्ये संपून जाते. तसेच काहीसे झाले असावे आणि आईची एनर्जी पण लवकरच संपली असावी आणि म्हणूनच 1992 पासून ती प्रकृतीची कुरकुर चालू झाली आणि प्रकृती दिवसेंदिवस बिघडू लागली, हळूहळू खालवू लागली आणि निरनिराळे उपाय करूनही त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. अखेर 16 जानेवारी 1997 आईचा दीर्घ आजाराने G10 लक्ष्मीनगरच्या घरी नागपूर निवासी देहांत झाला. या दुःखद प्रसंगानंतर बाबांची आता सगळीच कर्तव्य संपली होती असे म्हणायला काहीच हरकत नाही. येथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते. भालचंद्र काकांची 1979 मुंबईला बदली झाली. नोकरी निमित्ताने ते तेथे मुंबईलाच स्थायिक झाले. पण नानांनी शेवटच्या काळामध्ये म्हणजेच 1988 मध्ये भालचंद्र काकांकडनं एक वचन घेतले होते. कारण त्यांनाही बहुतेक कळून चुकले होते की बाबांचा स्वभाव हा फार निर्मळ, प्रेमळ, मितभाषी आणि एकाकी आहे. अशा मोठ्या भावाला तू नेहमी साथ द्यावी व अंतर कधीही देऊ नये असं वचन नानांनी अण्णांकडनं म्हणजे भालचंद्र काकांकडनं घेतले होते. नानांच्या शब्दाला, वचनाला व सर्व गोष्टींची जाणीव ठेवून काकांनी मात्र शेवटपर्यंत नानांना दिलेले वचन पाळले. नानांच्या देवीदासला कधीच अंतर दिले नाही. तसेच आईच्या 6 वर्षाच्या प्रदीर्घ आजाराच्या काळामध्ये त्यांनी भौतिक व मानसिक ही साथ बाबांना व आम्हाला दिलीच होती. असामान्य सत्पुरुषाचा सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे तो त्यागी असतो. त्याला कशाचीच आसक्तीच नसते. त्याचा आत्मा शुद्धच असतो. ते सगळे भगवंताजवळ आनंदच मागत असते. तोच आनंद चिरकाळ टिकून राहतो आणि त्यापासून मिळणारा आनंद शाश्वत असतो. याच विरुद्ध वस्तूंसाठी जगून आनंद तर मिळतो, परंतु तो आनंद अशाश्वत असतो, नाश पावणारा असतो. दुसरं असं की प्युअर आत्मे जे असतात ते असा विचार करतात की जे काही भोग आपल्या वाट्याला या जन्मी आलेले आहेत ते आताच भोगून घेतले तर काय हरकत आहे, नाहीतरी पुढे भोगावेच लागणार ना. त्याचप्रमाणे बाबांनी पण या जन्मी भोगायचे म्हणून अनेक दुःखांचे पहाड शेवटपर्यंत सोसलेच होते. देहस्थितीत असेपर्यंत ते भगवंताच्या अनुसंधानातच म्हणजे भगवंतमय होऊनच राहिले. तो आत्मा एक असामान्यच होता. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची लाली सारखीच असते. त्याचप्रमाणे संपत्ती आणि विपत्तीमध्ये महापुरुष हे एक समानच असतात. उदये सविता रक्तो रक्ताश्च स्तमये तथा संपत्तोच विपत्तोच महतामे करूपच. आयुष्यात अनेक संकटे येत असतात. म्हणजे नक्की काय होतं तर सत्य आणि असत्य किंवा शाश्वत
आणि अशाश्वत या गोष्टींची पारख करून देण्यासाठी गुरु आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. आपण त्याला संकटे असे म्हणत असतो. गुरु नेहमी मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी मार्गदर्शनच करत असतात व अनंत अडथळे निर्माण झाले की गुरु स्मरणांनी मार्ग हा सुलभ होत असतो. कारण गुरु हे एक तत्व आहे, व्यक्ती नसून एक तत्व आहे. सद्गुरूंच्या कृपेचा आधार घेत विवेकाचा वापर करत श्रेयस निवड करत आपले प्रारब्ध आपल्याला बदलता येते व हे त्यांनी जाणून घेतलेच असावे. म्हणूनच त्यांनी आपला प्रारब्ध बदलला असावा असं मला वाटतं. 6 नोव्हेंबर 2018चा दिवस, दिवाळी पाडवाचा दिवस. लहानपणापासून दिवाळी पाडव्याच्या दिवशी आम्ही मुली बाबांना पाडव्याला ओवाळत असत, औक्षवण करत असत. औक्षवण हे व्यक्तीच्या रक्षणाकरिता असतं हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. मी ठरवलं आज दिवाळी पाडवा बाबांजवळच घालवायचा. नरसोबाच्या वाडीचा प्रसाद त्यांच्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यांनी तो आवडीने ग्रहण केला. त्यांची तब्येत खूप खालावलेली होती. बाबांनी संपूर्ण आयुष्य कधीही कोणाला काहीही मागितलेलं नव्हतं, मला आठवतच नाही. प्रपंच याबद्दल कोणालाही कधीही काहीही उपदेश केलेला मला आठवतच नाही. अत्यंत समाधानी असणाऱ्यापैकीच बाबा होते. प्रपंचातील सर्व जबाबदाऱ्या तत्परतेने पार पाडल्यानंतरही संकटांचे पहाड त्यांच्या समोर उभेच होते. सद्गुरूंचे काय मार्गदर्शन आहे, यात सद्गुरूंना काय दर्शवायचे आहे हे न उलगडणारे कोडेच आहे. इतक्या सहृदयी, प्रेमळ, सात्विक, परोपकारी, आयुष्यभर कष्टमय आणि कर्तव्य दक्षता परोपकार करूनही स्वच्छ मनाच्या व्यक्तीचा शेवट दुःखद व्हावा असो गुरूंची इच्छा म्हणावी. हे सगळं बघून मनात आलेल्या भावनांना शब्दरूप देण्यात मी असमर्थ आहे. ईश्वरी कार्यामध्ये सगळ्यांचेच रोल ठरलेलेच असतात. प्रारब्ध हे केवळ आत्म्याच्या उत्क्रांतीसाठी अनुभव असतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास सिद्ध झालेले असते त्यालाच आपण प्रारब्ध असे म्हणत असतो. परंतु प्रारब्धाला एक नकारार्थी आणि असहाय्यतेची छटा आलेली आहे. भागवतात मध्ये कर्मगतीबद्दल बरेच लिहिलेले आहे. सत्पुरुष कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये तो त्याची आपली कर्म करतच राहतो. या जन्मीचे कर्म संपवतो तेव्हाच आत्म्याला पुण्य प्राप्त होत असते. ईश्वरी शक्तीप्रमाणेच जीव आधीच्या जन्मीच्या शेवटच्या काळामध्ये आपल्या पुढच्या जन्मीचं ठिकाण ठरवून ठेवत असतो. पुढच्या जन्मीचं चाचणी चालू असतानाच जीव आधीचा जन्म सोडत असतो. चाचणी झाल्याशिवाय जन्म सोडत नसतो. ईश्वरी शक्तीच्या आज्ञेने हा जन्म समाप्त होत असतो आणि त्यानंतरच ईश्वरी शक्तीप्रमाणे भगवंताच्या सत्तेप्रमाणेच मानवाला पुढचा जन्म येत असतो किंवा भगवंताच्या आज्ञेप्रमाणेच मानवाला पुढचा जन्म येत असतो. एक गोष्ट सांगते इथे, आठवते म्हणून. श्री प्रभू रामचंद्र सीतेसह वनवासात गेल्यावर गंगा तीरावर त्यांची भेट एका भिल्लांचा राजा श्री गुहांशी झालेली असते. राम प्रभू दर्भाच्या व वृक्षपर्णाच्या शय्येवर झोपल्याचे त्याने तिथे त्यांना पाहिलेले असते. त्यावेळी त्याच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागतात. विनयपूर्वक लक्ष्मणाला ते म्हणतात ते आपल्या उत्तम मंदिरामध्ये सुवर्णाच्या पलंगावर सुंदर शय्येवर निजावे असे ते दर्भाच्या व वृक्षपर्णाच्या वर निजलेले आहेत. कसं काय? यावर प्रभू रामचंद्र म्हणाले, ब्रह्मदेवांनी जे काही ठरवले आहे दैवच श्रेष्ठ आहे. देवांना पण जे काही चुकवण्याचे सामर्थ्य नाही, मग आपण तर मनुष्यच आहे. पाणी व चिखल याप्रमाणे सुखांमध्ये दुःख आणि दुःखांमध्ये सुख हे दिवस आणि रात्रीप्रमाणे मानवाला कधीही टाळताच येत नाही. विद्वान लोक अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीत धैर्य धरून ही सर्व माया आहे हे समजून आनंदही पावत नाही
आणि मोहित पण होत नाही. जे जे घडते ते भगवंताच्या इच्छेप्रमाणेच घडत असते. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे, असे श्रीमद अध्यात्म रामायण अयोध्याकांड 6 सर्ग 1 ते 15 मध्ये सांगितलेले आहे. पांडवांना वनवासामध्ये जे समाधान होते ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हतेच. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हेच सांगतात, ठेविले अनंती तैसेचे राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. हीच भगवंताची देणगी होय. ज्याचे मन समाधानात असते त्याचे शरीर कसेही कोठेही असले तरी तो मनुष्य समाधानालाच खरे महत्व देत असतो. नानांच्या देवीदासची एक शेवटची इच्छा होती की एकदा तरी नरसोबाच्या वाडीला जाऊन येणं आणि गुरुचरणी लीन व्हावं असं वाटत होतं. असे ते मला 1-2 वेळेला त्यांच्या शेवटच्या काळात बोललेले आठवत होते. पण वयाच्या 89व्या वर्षीची प्रकृती स्थिर नसल्यामुळे ते जाऊच शकत नव्हते. देहाने नाही पण मनाने ते शेवटपर्यंत गुरुचरणी स्थिरच राहिले. त्यांच्या इच्छेप्रमाणे नरसोबाच्या वाडीला श्री परमपूज्य नरहरी बुवा गोखले गुरुजींकडनं आम्ही 22 डिसेंबर 2018 दत्त जयंतीच्या सकाळी प्रभाकर खांडेकरांच्या नावाने गुरूंच्या निर्गुण पादुकांवर अभिषेक करून घेतला होता. त्यांनी गुरुचरणी मानस पूजा केली असेच म्हणायला काही हरकत नाही. ह्याच दिवशी त्यांचा आत्मा गुरुमध्ये लीन झाला असावा बहुतेक. अशाच स्थितीमध्ये दुसऱ्याच दिवशी सकाळी 23 डिसेंबर 2018 दत्त जयंतीच्या पारण्याच्या दिवशी सकाळी बाबांनी पुणे येथे देह सोड. प्राप्त जीवाला गुरूंनी अलगद उचलून घेतलं. ते सद्गुरु तत्वात विलीन झाले. हा दिवस अत्यंत शुभ होता. दत्तगुरूंनी त्यांच्या निर्वाणाचा दिवस पण किती उत्तम निवडून दिला नाही का, की आत्म्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठेही सद्गतीही प्राप्त होणारच होती. इथे प्राप्त हा शब्द फार महत्वाचा आहे बरं का. आत्म्याला दत्तगुरूंची प्राप्ती होणे हीच स्थिती अलौकिक आहे. असे अहोभाग्य नानांच्या देवीदासला लाभले. गीतेच्या अध्यायामध्ये पण असेच लिहिलेले आहे की आत्मा हा वायू रूप आहे, तो निरंतर आहे. त्याला जन्म मृत्यू नाही. पाणी त्याला भिजवू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, वारा त्याला सुकवू शकत नाही आणि शस्त्र त्याला इजाही करू शकत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. बाबांचे देह अवशेष शेवटी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पाण्यामध्ये विसर्जित केल्या गेल्या. आळंदी हे ज्ञानेश्वर माऊली आणि दत्तांचा चौथा अवतार म्हणजेच आळंदीचे स्वामी यांच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय इंद्रायणी नदीची उत्तर दिशा, जिथे इंद्रायणी नदी उत्तर वाहिनी होते, तेथे त्या नदीला गंगेचे पावित्र्य असते. त्याच ठिकाणी 84 सत्पुरुषांचे योगपीठ आहे. किती प्युअर एनर्जी, किती प्युअर व्हायब्रेशन असतील या ठिकाणी. हे भाग्य फक्त आणि फक्त उच्च देवी शक्ती असलेल्यांनाच प्राप्त होत असते. हे सगळे काही विधिलिखितच असते. हा प्रारब्धच असतो. प्रारब्धात जर नसेल तर इंद्रायणी नदीच्या पाण्याचा आपल्या पायाला स्पर्श सुद्धा होत नसतो. मनीच्या भावना लेखणीतून उतरल्या, शब्दात इथं झाल्या आणि गुरुकृपेने त्या पद्यरूपात आल्या. नानांचा देवीदास हा देवरूप झाला. नानांचा देवीदास हा देवरूपी झाला. केशव रुक्मिणीचा सुपुत्र आज्ञाधारकच राहिला. प्रभाकर तो प्राप्त स्थितीत खंबीरच राहिला. सुधाचा प्रभाकर कर्तव्य दक्षचा राहिला. नानांचा देवीदास हा देवरूपी झाला. नानांचा देवीदास हा देवरूपी झाला. माधुरी मिलिंद मंजुषाला पोरका करून गेला. आयुष्यातील कर्म तो संपूर्णच गेला. दत्तस्वरूपी बाबा माझा कधी न तो ढळला. दत्तस्वरूपी बाबा माझा कधी न तो ढळला. नानांचा देवीदास हा देवरूप झाला.
नानांचा देवीदास हा देवरूपी झाला. जाता जाता गुरुतत्वाशी आम्हास जोडून तो गेला, सद्गुरु कृपेचा आशीर्वाद देऊन तो गेला. जाता जाता गुरुतत्वाशी आम्हास जोडून तो गेला, सद्गुरु कृपेचा आशीर्वाद देऊन तो गेला. दत्तगुरु हेच आता पाठी राखा समजावून तो गेला, दत्तगुरु हेच आता पाठी राखा समजावून तो गेला. नानांचा देवीदास हा देवरूपी झाला, नानांचा देवीदास हा देवरूपी झाला. देवतत्वातून येऊन देवतत्वात जगला, देवतत्वातून येऊन देवतत्वातच जगला. पुण्य प्राप्त करूनही गुरुतत्वात विलीनही झाला, पुण्य प्राप्त करूनही गुरुतत्वात विलीनही झाला. इंद्रायणीच्या तीर्थाने पावन तो झाला, इंद्रायणीच्या तीर्थाने पावन तो झाला. नानांचा देवीदास देवरूपी झाला, नानांचा देवीदास देवरूपी झाला. मनीच्या व्यथेतील तीर्थरूप बाबा कथारूपात आला, मनीच्या व्यथेतील तीर्थरूप बाबा कथारूपात आला. गंगे समान इंद्रायणीत अर्पण होऊन आम्हासाठी अमरत्व पावला, गंगे समान इंद्रायणीत अर्पण होऊन आम्हासाठी अमरत्व पावला. नानांचा देवीदास देवरूपी झाला, नानांचा देवीदास देवरूपी झाला. बाबांनी कधीच कशाचीच खंत केली नाही किंवा मनी बाळगलीच नाही. शेवटपर्यंत ते समर्थ रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणेच होते. मनात्वाची रे पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. बाबांनी आपला देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून मन सद्गुरूंच्या चरणावर चिकटवून व वाणी नामस्मरणामध्ये गुंतवून मग जीवनातील आनंद आणि गंमत अनुभव. गुरुभेट होते म्हणजेच पूर्व पुण्याने लाभलेला हा पण एक ऋणानुबंधच असतो. मन स्वच्छ असेल तर श्रद्धा निर्माण होते आणि श्रद्धा निर्माण झाल्याशिवाय भक्तीचा मार्ग मोकळा होतच नाही, गुरुभेट होतच नाही. आधीच्या जन्मीच्या काही ऋणानुबंध असल्याशिवाय माशी सुद्धा आपल्या अंगावर बसत नाही, मुंग्या सुद्धा आपल्या घरात येत नाही. आधीच काही क्रेडिट डेबिट बाकी असते, म्हणूनच आपण त्या कुळामध्ये किंवा त्या घरामध्ये पात्र होत असतो आणि त्या घरामध्ये आपली पात्रता असते तेव्हाच आपण त्या कुळात येत असतो. आपली पात्रता झाली कीच गुरु आणि सद्गुरु म्हणून आपल्याला प्राप्त होत असतात. हे सर्व गुरुदेवांच्या इच्छेप्रमाणेच चालू असते. सर्वसामान्य माणूस नात्या गोत्यांमध्ये इतके बांधले गेलेले असतात की नक्की आधार कोणाचा तेच नेमकं समजत नाही. झाडांवर अनेक पक्षी येत असतात, अनेक वाटेने येत असतात, अनेक दिशेने परत जात असतात. पाण्यात पण लहरी उत्पन्न होत असतात, पण त्या पाण्यातच विरून जातात. आपणही या जगात वेगळ्या वेगळ्या वाटेने किंवा प्रारब्ध मार्गाने आलेलो असतो आणि वेगळ्या वेगळ्या वाटेने जाणार असतो. आपल्याला जसे जाणवत असते की नातेसंबंधाने एकमेकांचा आपण आधार आहोत असे वाटत असते, पण ही केवळ माया. इथे कोणीही कोणाचाच नाही. ही नाती असल्याचा आपल्याला फक्त भास होत असतो, पण प्रत्यक्ष आधार मिळतच नसतो. कोणी कोणाचा आधार होय हे शोध घेण्यातच पूर्ण आयुष्य निघून जाते, तरी हाती निराशाच येते. त्यापेक्षा अंतरात्म्याचा शोध घ्यावा म्हणजेच भगवंत सापडतो आणि भगवंत सापडला की आपण गुरुचरणी स्थिर होतो. भगवंताचा शोध घेतला तर भगवंताच्या चरणी पोचता येते. गुरुसेवा आपले अनेक जन्मांचे ऋणानुबंध असतात, म्हणूनच आपल्याला गुरुभेट होत असते. ईश्वराने घालून दिलेल्या परंपरा आहेत. गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच नित्याने देवपूजा उपासना करून देवऋण फेडता येते आणि देवऋण फेडणे हे अत्यंत गरजेचे असते. तर आपल्या गुरुशिष्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय गुरुभक्ती येतच नाही आणि गुरुभेट होतच नाही, त्याशिवाय भगवंत मिळतच नाही. इथे एक गोष्ट सांगते. राम वनवासात असताना माता सीतेला तहान लागते. जवळपास कुठेही पाणी दिसत नाही, तेव्हा एक मयूर त्यांना वाटेत दिसतो आणि मयूर त्यांना वाट दाखवतो. ती वाट चुकू नये म्हणून मयूर आपल्या इच्छेविरुद्ध एक एक पंख वाटेमध्ये थोड्या थोड्या अंतरावर टाकत असतो
आणि इच्छेविरुद्ध पंख जेव्हा निघतात तेव्हा मयुराचा अंत जवळ येत असतो. मोराच्या इच्छेविरुद्ध पंख निघत असतात आणि स्वतःहून जलाशयापर्यंत तो उडत जात असतो. त्यामुळे त्याचा मृत्यू जवळ आलेला असतो. पण रामप्रभूंची तहान भागवण्याचं भाग्य त्याच्या वाटेला आलेलं असतं. तर मयूर म्हणतो की माझी काहीही इच्छा उरलेली नाही असे म्हणून मयूर आपले प्राण सोडतो. यावरून श्रीराम मयूराला म्हणतात की माझ्यासाठी तू मयूर पंख इच्छेविरुद्ध काढून टाकलीस, त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झालेले आहे. पुढील अवतारामध्ये म्हणजेच कृष्ण अवतारामध्ये माझ्या माथ्यावर मयूर पंख धारण करील आणि अशा अनेक गोष्टी धार्मिक ग्रंथांमध्ये आपल्याला आढळून येतात. तात्पर्य हेच की प्रत्यक्ष रामालाच मागील जन्मातले ऋण पुढील जन्मामध्ये फेडावे लागले. मग आपण तर मनुष्यच आहोत, आपल्याही वाटेला तेच आहे. जीवनात 3 व्यक्तींचे ऋण आपण कधीच चुकवू शकत नाही, माता, पिता आणि गुरु. माता पित्याने शरीराला जन्म दिला आणि संस्कार दिले, परंतु जीवन जगण्याची कला, ज्ञान, आत्मबोध, आत्मज्ञान इत्यादी सर्व गुरूंकडून, सद्गुरूंकडून आपल्याला प्राप्त होत असते. भौतिक जीवनामध्ये तर शिक्षक, माता पिता, मित्र, वडीलधारी मंडळी इत्यादी अनेक लोक गुरु म्हणून आपल्याला मिळालेले असतात. परंतु अध्यात्मातील जीवनांमध्ये आपण जन्म कशासाठी घेतो, जन्म घेण्याचा उद्देश काय, या जगात माझे अस्तित्व काय आणि स्थान नेमके काय आहे, कोणत्या अज्ञान जगातनं इथे आपण आलेलो आहोत, या सर्व गोष्टींचा आत्मबोध आपल्याला आध्यात्मिक गुरूंकडूनच होत असतो. ज्ञानेश्वर माऊली हे जन्मताच खूप ज्ञानी होते, परंतु निवृत्तीनाथांना त्यांनी गुरुस्थानी मानून ज्ञानार्जन केलं आणि त्यांना ज्ञानाचा औचित्य परिमाणू प्राप्त झाला व सर्वसामान्यांना न कळणारी भगवद्गीता प्राकृत भाषेत म्हणजे मराठी भाषेत आणण्याचे कार्य त्यांच्या हातून घडले. तेव्हा त्यांनी पहिला चरणस्पर्श आपल्या गुरुला म्हणजेच निवृत्तीनाथांना केला, यात काही शंकाच नाही. शेवटी एकच सांगावेसे वाटते, अशा गुरुरूपी आत्म्यांना माझे सदा नमन असो. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाच्या वाटेवर आमची सतसत विवेक बुद्धीने वाटचाल असो. श्री दत्तगुरूंच्या चरणी आमचे सतत नमन असो. गुरु आणि सद्गुरू यांचा आशीर्वाद सतत आंबर राहो. आम्हाला अंधकारातनं ज्ञानमार्गाकडे न्यावं. आमचे स्वतःचे सगळ्यांचे रक्षण करावे. शेवटी एकच मागणी आहे, हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. न लागे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हीच माझी सर्व जोडी. हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.